हां मग जाऊ द्या थोडं तब्येत चांगली आहे तर तेच आहे तब्येत खराब. नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये. आणि इकडं काय चालू आहे? आज उसळ बनत आहे. सोमवार येणार सोमवार असल्यामुळे उसळ चालू आहे. उपास असते आईला सोमवारचा. आणि तुला नसते सोमवार? बर काय हरकत नाही. पहिलेच तब्येत खराब आहे त्यामध्ये सोमवार पकडून उपवास करून आणखी तब्येत खराब होऊ शकते. त्याच्यामुळे नाही पकडलं तर चालते. असा सध्या उसळीत चालू. काय काय टाकलं उसळमध्ये? मिरची टाकल्या आणि आलू टाकलेलं म्हणजे साबुदाणा उसळ करत आहे का? साबुदाणा उसळ केलेला आहे तू याच्या आधी? खूप वेळा केलेला आहे. उपवासालाच बनवावं लागतं असं काही नाही आहे. कधी कधी खाण्यासाठी पण चांगलं असते. मस्त असते. मला तर उपवास नसला तरी मी खाण्यासाठी बनवला होता पैसे. आणि याच्या आधी रूमवर पण बनवलेली मी. उपवास नसताना पण. तुम्हाला आले बनव? येते मला थोडंफार. काय टाकलं होतं तुम्ही? थोडंफार येते. काय काय टाकलं होतं? मी का उसळीमध्ये टाकलं होतं पहिल्यांदा जेव्हा उसळ केली तेव्हा. हिरव्या मिरच्या, आलू टाकतात, साबुदाणा, शेंगदाणा, आणखी हळद. हळद कशी टाकली? हळद टाकलेली होती मी. मला वाटलं की हळद असते का? असं आहे का? नवीन नवीन असते ना का ते? रूमवरचा विषय झाला तो. तेव्हा सुरुवातीला तेव्हा थोडी माहिती आहे की काय असते. पण तेव्हा उपवास होतं असं काही नव्हतं. खाण्यासाठी बनवले होते त्याच्यामुळे चालते. खायला चालते हळद वगैरे टाकली तर. पण उपवास असला तर चालत नाही असं असते. झालं का फायनल? गावकडे जायचं. जायचंच. जवळपास आता 3-4 दिवसापासून चालू आहे. माहेरी जायचं. कारण इकडे चालू होतं किंवा फोन पण चालू होते येणं जाणं माहेरी जायचं म्हणून. जायचंच का? पण कॅन्सल करायचं ते नाही काय नंतर जात आहे ते. आता तर खूपच झाला सुरू राधिकाला जायचं म्हणून. ठीक आहे ना बघू आपण. कारण आता एवढ्या दिवसात चालू आहे माहेरी जायचं तर माहेरी जायसाठी अडू नाही शकत आपण. तो पण तिकडे बघू काय सध्या आईचं. उसळीचा ठसका. नमस्कार. तर मनू पण आहे इकडं. इकडं मनू काल तुला काय आलं तुला? उलट्या केलत्या? आणखी उभे राहून सांग, बसून सांग ना. आणखी काय आलत? तर गोड खाण्यापासून मनूला झालं होतं थोडस जंत म्हणतात, कोणी भाऊ म्हणतात. त्याच्यामुळे 2-3 दिवस झाले आपल्या व्हिडिओ मध्ये आले नाही म्हणू. आणि खरंच तिची तब्येत पण बरोबर नाही आहे. पण खरं तर इकडे आली ती काय तर व्हिडिओसाठी.
आणखी तिला आवडते पण इकडे यायला जेव्हा चक्कर वगैरे राहते, कारण लग्नाची कॅसेट म्हणतात. पण आज इकडे सिरियल वगैरे चालू आहे आईची पाहणं. आणि आई पण आलेले आहे. नमस्कार. आई पण आपल्या व्हिडिओमध्ये कधी येत असते कधी नाही येत. इकडे काय चालू तुमचं? देऊ देऊ इकडे ना. कानात गोष्ट सांगायची आहे तिला. कानात गोष्ट सांगते. कायची गोष्ट सांगते रे कानात? इकडे सांग. देऊ लक्ष्मी आजीला सांग कानात गोष्ट. आला नाही गेला का? गेला ते नंतर येईल. गोष्टी ऐकत आहे आपल्याला फोन. पण म्हणून अचानकच झालं होतं. ताप कमी झाली. कालपासून थोडंसं औषध चालू आहे, गोळ्या चालू आहे, त्याच्यामुळे कमी झालेलं आहे. म्हणून बोलते मस्त. पण कारण आज नमस्कार पण तिचा व्यवस्थित नाही आलेला आहे, कारण आज मूड नाही आहे. नाहीतर व्यवस्थित मस्त नमस्कार. मग काय करायचं? राधिकाला जाऊ द्यायचं का? जाऊ दे 2-4 दिवस. कारण खूप दिवसापासून चालू होतं राधिकाचं माहेरी जायचं माहेरी जायचं. दुसऱ्या पोरी गेले तिला वाटते मी गेली पाहिजे. वैष्णवी 2दा गेली. हा आणखी बरंच सांगायचं आहे व्हिडिओ मध्ये की जसं पोरी गेल्या तिला हा आपल्या वहिनीचे व्हिडिओ मध्ये येतात. हा वृषाली वहिनी, वैष्णव वहिनी. माहेर जे आहे ते पण तिकडचं पिंजरचं आहे. वृषाली वहिनीचं, वैष्णव वहिनीचं माहेरचं आहे. आणि आईचं माहेर पण तिकडचंच आहे. काकूचं तेच आहे, मोठ्याचं तेच आहे. आणि हिचं राधिकाचं पण तेच आहे. मग काय करायचं? जाऊ दे ना मग आपण. सगळे गेले तिला वाटते गेली पाहिजे. मग जाऊ दे ना. थोडं तब्येत चांगली आहे. तर तेच आहे. तब्येत खराब नसल्यामुळे आपण काही नाही म्हणू शकत. गेली चालते 1-2 दिवस. 1-2 दिवस ठीक आहे. आता कसं आहे 2-3 दिवस झाले की तरी पण नंतर वेगळं वाटते. आणखी इकडे चालू काय चालू आहे? मग जाऊ दे काय म्हणते. देव नमस्कार नाही केला तू? काय खान चालू आहे? काय खात आहे तू? शिंगोडे. शिंगोडे आहे. आणि आज खरंच केलेलं आहे शिंगोडे. बरेच दिवसात चालू होतं काय करायचं खाण्यासाठी. हिचं आवडीचं आहे असं काही तर वेगळं खायचं म्हणून चालू होतं. आईला उपास आहे त्याच्यामुळे शॉर्टकट असतेच आमचं. जेव्हा आईला उपास असते तेव्हा एक तर फोडणीचा भात किंवा शिंगोडे किंवा काही वेगळं राहते असं शॉर्टकटमध्ये. 2-2 करावं लागतं म्हणून. आईला पण उपास आहे? तुला उपास आहे? सोमवार आईला पण. म्हणू काही आज काही थोडंसे आहे ते तब्येत डाऊनच आहे म्हणूची. आहे ना म्हणू? म्हणू तू दवाखान्यात गेलती? काल गेलती? आणखी पप्पा सोबत गेलती ना? तू गावाला कोणत्या गेलती? संत मामाच्या गावाला? पिंजरला? मस्त बोलते म्हणून. किती छान बोलते, गोड बोलते. असं आहे सध्या. तर आपल्याला समजणार आहे आता कारण इकडे जायचं म्हणते माहिती. तर उद्याला समजणार आहे नेमके कोण येणार घ्यायला. तर कारण कधी चालू आहे की अभि येणार, कवम येणार, मामी येणार, मामा येणार. यापैकी आणखी नक्की नाही आहे. मामी भेटीला म्हटलं नाही मीच येते आता. असं आहे. कारण करमत नाही ना ग. प्रत्येकाला वाटते ना कोणाला. मुलीची तब्येत खराब असल्या कोणाला करमत नाही ना. करमणारच नाही कारण तब्येत नसल्या खराब कोणाला वाटते ना भेटीला जावं. पण इकडे चालू होतं राधिकाचं माहेरी जायचं त्याच्यामुळे सध्या थांबून ठेवलं होतं. पण नक्की उद्याला समजणार की नेमकं कोण वगैरे येणार घेण्यासाठी. तर कारण बऱ्याच जणांचं आधी तर राधिका म्हणत होती की सोडून द्या. पण माझं सध्या शक्य नाही सोडून द्या तिला. हा कोणी येईल तर उद्या समजेलच. कारण सध्या तिकडे पण नक्की नाही आहे त्याचं कोण येणार आहे ठरलेलं नाही सध्या. तर फायनली डिक्लेअर झालेलं आहे राधिका जाणार माहेरी उद्याला.
आणखी आईचं पण चालू आहे इकडं काहीतरी जायचं, कारण सोबत नाही जाणं होत ना. अल्टरनेट ठीक आहे, कधी आई गेली कधी राधिका गेली, असं अल्टरनेट चालून जाईल. पण सोबत गेलं तर डब्याचं वांदा होईल ना, डबा बनवावं लागते. तर असं आहे, भुका वगैरे लागलेला असेल, कारण आईला पण उपवास आहे. सोमवार सोडलेला आहे सकाळी, मग आता दुपारी सोडलेला आहे. आता उसळ खायची आहे. चला जेवायचा टाइम झालेला आता, खूप उशीर झालेला आहे. घ्यायचं जेवण मग. तर चला मित्रांनो, भेटूया. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा, सबस्क्राईब, लाईक करा. फॉलो करा. तर भेटायचं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनूला विचारा काय करायचं. बाय बाय. कर म्हण बाय. बाय बाय. तर नक्की मनूसाठी एक लाईक करा, कारण आज थोडीशी तब्येत वगैरे जे आहे ते डाऊन आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये चांगलं मोकळे बोलेल.